नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जानेवारी महिन्यातील GK/GSचे 50 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या संगीतकाराला लक्ष्मीनारायण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर आहे प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. नुकतेच सुरू झालेले सारथी पोर्टल कशाशी संबंधित आहे? तर आता जे सारथी पोर्टल सुरू झालेले आहे ते पीक विम्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठीचे हेल्पलाईन आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर जी 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा आहे ती विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय पर्यटन दिन 2024ची थीम काय आहे? तर राष्ट्रीय पर्यटन दिन 2024ची थीम आहे सस्टेनेबल जर्नी टाइमलेस मेमरीज. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. कर्पूर ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर कर्पूर ठाकूर हे बिहार या राज्याचे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पहिल्या बाल स्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोठे झाले? आणि उत्तर आहे महाराष्ट्र या ठिकाणी पहिल्या बाल स्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन झालेले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मिमास हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? तर मिमास हा शनी या ग्रहाचा उपग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. जागतिक युनानी दिवस कधी पाळला जातो? आणि उत्तर आहे 11 फेब्रुवारीला जागतिक युनानी दिवस पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. हमारा संविधान हमारा सम्मान अभिमान कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे हमारा संविधान हमारा सन्मान अभिमान कायदा आणि न्याय मंत्रालय या मंत्रालयाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. जगातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून भारताच्या GeM पोर्टलचा क्रमांक काय आहे? तर काय आहे क्रमांक? 3रा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. NHPC या भारतातील सर्वात मोठ्या जलविद्युत युटिलिटीने अलीकडेच राजस्थानमधील बिकानेर येथे अक्षय प्रकल्पांसाठी कोणत्या देशाकडून कर्ज घेतलेले? तर जपान या देशाकडून कर्ज घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. कोणता दिवस जागतिक रंगभूमी म्हणून साजरा केला जातो? आणि उत्तर आहे 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. हैतीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने अलीकडेच सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय? तर ऑपरेशन इंद्रावती या ऑपरेशनच्या माध्यमातून हैतीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे हर म्हणून ओळखले जाते? आणि उत्तर आहे छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश या प्रदेशास भारताचे हर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? आणि उत्तर आहे भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य छत्तीसगड आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात गुजरात हे राज्य अग्रेसर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. किती टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही? आणि उत्तर आहे 39% सौरशक्ती ही पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. जम्मू व काश्मीर या राज्यांमधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर चिनाब या नदीवर जम्मू व काश्मीर या राज्यांमधील सलाल हा जलविद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19.
भारताच्या प्रधानमंत्रींनी अलीकडेच कोणत्या ठिकाणी पेट्रोनेट LNG पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सची पायाभरणी केली? आणि उत्तर आहे दहेज आणि गुजरात या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या प्रधानमंत्रींनी देशातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन इंधन सेल अंतर्देशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यात लॉन्च केलेले? तमिळनाडू या राज्यामध्ये लॉन्च केलेले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. धर्म गार्डियन संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर जपान आणि भारत या दोन देशांदरम्यान धर्म गार्डियन संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास 4 कोठे आयोजित करण्यात आला आहे? काठमांडू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. चार्ल्स नदीचे क्षेत्र कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर जे चार्ल्स नदीचे क्षेत्र आहे ते ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 24. युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता देश बनला आहे? तर फ्रान्स हा देश युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनला आहे. प्रश्न क्रमांक 25. कलेग्नार स्पोर्ट किट सूचना कोणत्या राज्याने सुरू केलेली? तर तमिळनाडू या राज्याने कलेग्नार स्पोर्ट किट सूचना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. सालार जंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे? हैदराबाद या शहरामध्ये सालार जंग संग्रहालय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. स्लिम म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून मोहीम कोणत्या संस्थेने सुरू केलेली? ही मोहीम जी आहे ती जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी या संस्थेने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. विंध्याराणी देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर विंध्याराणी देवी जी आहे ती वेटलिफ्टर या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. कोणत्या संस्थेने अहमदाबाद शहरातील नागरी राहणीमान आणि गतिशीलता सुधारण्यासाठी भारत सरकारसोबत $181 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर आशियाई विकास बँक या बँकेने अहमदाबाद शहरातील नागरी राहणीमान आणि गतिशीलता सुधारण्यासाठी भारत सरकारबरोबर $181 दशलक्ष कर्ज करारावर काय केलेले आहे? स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. भारताने अलीकडे अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात कोणत्या देशाशी करार केलेला आहे? तर कोणत्या? भूतान या देशाशी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे? आणि उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सेला बोगदा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. चिपको आंदोलनाला कोणाच्या नेतृत्वाखाली बळ मिळाले? आणि उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलनाला बळ मिळाले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. जिल्हा उद्योग केंद्र शहरी व ग्रामीण युवकांना कोणत्या योजनेअंतर्गत रोजगार देते? तर कोणत्या योजनेअंतर्गत? पंतप्रधान रोजगार योजना या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र शहरी व ग्रामीण युवकांना रोजगार देते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. सरकारने किंमत स्थिरीकरण निधी PSF अंतर्गत कोणत्या पिकांचा समावेश करण्यास मान्यता दिलेली आहे? तर कोणत्या? गहू आणि तांदूळ या पिकास. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून पाळला जातो? तर भारतामध्ये 4 मार्च हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. मापुटो बंदर मोझांबिक येथे भेट दिलेल्या भारतीय तटरक्षक जहाजाचे नाव काय? तर वराह हे त्या जहाजाचे नाव आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत याच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? तर डेहराडून या ठिकाणी
बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे? तर कलम 343 मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. अलीकडे बातम्यांमध्ये असलेले अयुथया शहर कोणत्या देशात आहे? तर अयुथया हे जे शहर आहे ते थायलंड या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. अलीकडे कोणत्या देशाने प्रवेश आणि लाभ सामायिकरणावर नागोया प्रोटोकॉल स्वीकारलेला आहे? तर कॅमेरून या देशाने प्रवेश आणि लाभ सामायिकरणावर नागोया प्रोटोकॉल स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. वैतरणा नदी कोणत्या डोंगरातून उगम पावते? आणि उत्तर आहे त्र्यंबकेश्वर डोंगर या डोंगरामधून वैतरणा नदी उगम पावते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. ब्लॅक क्राउनड नाईट हेरॉनचे प्राथमिक निवासस्थान कोणते आहे? आणि उत्तर आहे पाणथळ प्रदेश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. अलीकडे निवृत्ती जाहीर करणारी दीप ग्रेस एक्का कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर दीप ग्रेस एक्का हिने अलीकडे निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि ती हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. फिट इंडिया चॅम्पियन्स पॉडकास्ट मालिका कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय या मंत्रालयाने फिट इंडिया चॅम्पियन्स पॉडकास्ट ही मालिका सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. आसामच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभवसाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर रंजय गोगोई यांची आसाम वैभव या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. IMDने नुकतेच लॉन्च केलेले कोणते मोबाईल ॲप हवामानाशी संबंधित सर्व माहितीसाठी एकात्मिक GIS आधारित सेवा प्रदान करते? तर मोबाईल ॲप जे हवामानाशी संबंधित सर्व माहितीसाठी एकात्मिक GIS आधारित सेवा प्रदान करते ते आहे मौसम. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 47. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजेच AMR चा सामना करण्यासाठी कोणत्या राज्याने ऑपरेशन अमृत सुरू केलेले आहे? तर कोणत्या? केरळ या राज्याने सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढवले? तर 2011ला महाराष्ट्र शासनाने शेवटीचे महिलांसाठीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण वाढवलेले होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. हिमालयन बास्केट हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर उत्तराखंड या राज्याचा हिमालयन बास्केट हा उपक्रम आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. अलीकडे राजस्थानमध्ये लोह खनिजाचे साठे कोठे उघडकीस आलेले? तर करौली या ठिकाणी अलीकडे लोह खनिजाचे साठे राजस्थानमध्ये उघडकीस आलेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आज आपण जानेवारी महिन्यातील 50 GK आणि GSचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.